नमस्कार, मी आदित्य पेडेकर, कढई कोल्हापूर मेंबर. कढई कराडनी आज आमंत्रित केलं होतं. जे जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट्स आहेत त्याची फिजिबिलिटी कशा पद्धतीने वर्कआउट करायची हे चर्चा करण्यासाठी आणि थोडं इथल्या मेंबर्स आणि नॉन मेंबर्सना मार्गदर्शन करण्यासाठी. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एक थंब रूलप्रमाणे 60-40नी जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट घेतो आणि मोस्ट ऑफ द टाईम्स तो 60-40चा रेशो परवडत नाही आणि प्रोजेक्ट अडचणीत येतो. तर हे 60-40चा रेशो फिजिबल आहे किंवा नाही, तर त्याचं वर्किंग कसं करायला पाहिजे आणि ते फायनान्शियली थोडंसं साऊंड तुमचा प्रोजेक्ट जर असेल तर तो प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि मोस्ट ऑफ द टाईम्स असं होतं की 60-40 हा रेशो परवडत पण नाही आताच्या नवीन वाढलेल्या FSIच्या गणितामध्ये. तर तो तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करून तो काय 70-30पर्यंत किंवा जे काही तुमच्या प्रोजेक्टच्या लोकेशनप्रमाणे तुम्हाला रेट अचीव होऊ शकतो त्या पद्धतीने जर का तुम्ही वर्कआउट करता आला आणि तुम्ही जर एक चांगला प्रोजेक्ट, प्रॉफिटेबल प्रोजेक्ट जर उभा करू शकला तर तो तुमचं प्रोजेक्टचं नाव पण करेल, तुमचं ब्रँड पण करेल आणि त्याच्याबरोबर जागा मालक पण खुश राहतील, कारण तुम्ही टाईमली तो प्रोजेक्ट प्रॉफिटेबल वेन तुम्ही कंप्लीट करू शकाल म्हणून. थँक्यू. कढई कराडचे मेंबर्स सगळे उपस्थित राहिले आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी कढई कराडचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी या सगळ्यांचा आभार मानतो. आणि सगळ्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, बरेचसे प्रश्न विचारले आणि त्या सगळ्यांचे प्रश्नाची उत्तरं मला देता आली, त्याबद्दल मी आनंदी आहे. आणि होपफुली या सेशननंतर डेव्हलपर जे जागा मालकांना प्रपोजल देतील ते थोडं विचारपूर्वक देतील याची मला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच.